मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय फलके. आपण आनंदवनातले दिवस या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी राहिलेला भाग त्याचा जो आहे त्या संदर्भात विचार करणार आहोत. ओरोड्या शेजारीच चिनोरा नावाचं गाव होतं. तिथे नारायण हके नावाचा मुलगा राहायचा. आम्ही बैलगाडीने शाळेत जायचो तर कधी कधी तो आमच्याबरोबरच यायचा. घरीही यायचा. मित्र नाहीत अशी आमची ताई मागे बुनबुन सुरूच असायची. एकदा तर बाजारात मित्र विकत मिळतात का, आम्हाला आणून दे असा वेडा हट्टही आम्ही केल्याचं आठवतंय. ताईने या नारायणला आमच्याकडंच राहा म्हणून सांगितलं. तोही राहिला. त्यामुळे आम्हाला खेळायला एक नवीन मित्र तरी मिळाला. त्याने आमच्यावर अगदी भावासारखं प्रेम केलं. 11वी पर्यंत आम्ही नेताजी विद्यालयात शिकलो. तिथे जरा बऱ्या परिस्थितीतली वेगवेगळ्या भागातून आलेली मुलं असायची. अभ्यास आमचा आम्हीच करायचो. सुरुवातीपासून एकाच इयत्तेत असल्याने पुस्तकं एकच असायची. आमचा अभ्यास घ्यायला बाबांना किंवा ताईला वेळच नसायचा. सगळ्यांचा स्वयंपाक, भांडी, कपडे धुणं, 15-16 गाई म्हशींचं दूध काढणं, पाणी भरणं या सगळ्यात ताई इतकी व्यस्त असायची की तिची इच्छा असूनही ती आमच्याकडे लक्ष देऊ शकायची नाही. तरीही आम्ही अभ्यासात बरे होतो. विकास नेहमी पहिल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये असायचा. मी त्याच्या मागे एखादा नंबर असायचो. या सुमारास आम्हाला टेबल टेनिस खेळाची गोडी लागली. शाळेत ती सोय होती. शाळा संपल्यावर आम्ही खेळत बसायचो. तोपर्यंत सूरपारंब्या, पोहणं असेच खेळ खेळल्याने हा नवीन खेळ खेळताना भान राहायचं नाही. आम्हाला बैलगाडीतून शाळेत घेऊन आणणारा कुष्ठरोगीच होता. तो वाट पाहत राहायचा. बाबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला लवकर घरी या, अंधार करू नका असं 1-2दा सांगितलं. तरीही आम्ही उशीर करत राहिलो. एके दिवशी बाबा खूप भडकले. यांना आज घराच्या बाहेरच राहू दे असं त्यांनी ताईला सांगितलं. अशा वेळेस आम्ही तिच्या मागे जाऊन लपायचो. मग ताई मध्येच पडायची. बाबांचं म्हणणं होतं, तुम्हाला न्यायला एक माणूस येतो, त्याला किती ताटकळत ठेवायचं याला काही मर्यादा आहेत. त्यांचा दरारा इतका होता की आम्ही त्या दिवसांपासून मुकाट्याने वेळेत घरी यायला लागलो. बाबांच्या या दराऱ्यामुळे लहानपणी आम्ही ताईसाठी असायचो, पण तिला कधी आम्ही आई म्हणालो नाही. तिने सांभाळ केलेली, तिला आई म्हणणारी असंख्य मुलं आहेत, पण आम्ही भावंड मात्र ताईच म्हणत राहिलो. ताई म्हणण्याची ही एक गंमतच. तिचं माहेरचं नाव होतं इंदू. लग्नानंतर बाबांनी साधना नाव ठेवलं तरी ते बाहेरच्या लोकांसाठीच होतं. ते तिला इंदू नावानंच हाक मारायचे आणि त्यामुळे आमच्याही तोंडात तेच नाव असायचं. नंतर आम्ही ताई म्हणायला लागलो. माझ्या जन्मानंतर ताईची तब्येत बरीच बिघडली होती. त्यामुळे हवापालटासाठी तिला उरुळी कांचनला 4 महिने राहावं लागलं. तेव्हा वर्षाचाही नव्हतो. विकास 2-2.25 वर्षाचा. तो बाबांबरोबर आनंदवनातच राहिला. मी ताईबरोबर गेलो, पण मला सांभाळणं तिला शक्य नव्हतं. इतकी तिची स्वतःची तब्येत खराब होती. मग बाबांच्या स्नेहांनी मला सांभाळलं.
त्यासाठी बाई ही ठेवली, पण इतक्या लहान वयात तिला माझ्याकडे लक्ष देता आलं नाही. त्यामुळे प्रकाश कधी अंगानं भरलाच नाही, असं वैषम्यताई नंतरही बोलून दाखवत असे. माझ्या या किरकोळ तब्येतीमुळे झालेला एक किस्सा आठवतो. एकदा आम्ही दोघं ताईबरोबर नागपूरहून ओरोडला येत होतो, पण सामान आणि आम्ही दोघं यामुळे तिला नागपूर स्टेशनवर तिकीट काढता आलं नव्हतं. ओरोडा स्टेशनवर उतरल्यावर तिने तिकीट कलेक्टरला तसं सांगून तिकिटाचे पैसे दिले. मी तेव्हा 12 वर्षाचा होतो, पण त्याने माझं अर्धच तिकीट दिलं. हा मुलगा तर लहान दिसतोय, असं त्यांचं म्हणणं होतं. ताई मात्र त्याला सांगत होती, अहो तो 12 वर्षांचा आहे, मी त्याची आई आहे, मला त्याचं वय माहीत नाही का. ताई ऐकत नाही म्हटल्यावर त्या तिकीट कलेक्टरने तेव्हा पैसे घेतले, पण नंतर एका हमालाबरोबर माझं अर्ध तिकीट आणि 2 रुपये परत पाठवून दिले. अशी माझी ध्येयष्टी. बाबांच्या कामात ताईचा सहभाग पहिल्यापासून आणि मनापासून होता, पण एरवी ते परस्पर विरोधी संस्कारात वाढलेले होते. ताई एकदम धार्मिक स्वभावाची, तर बाबांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास फक्त कर्मावर. पण स्वतःचा विश्वास नसला तरी बाबांनी कधी ताईला अमुक करू नकोस असं म्हटलं नाही. तुला काय करायचं ते कर, असंच म्हणायचे. शेवटी शेवटी मात्र ते तिचं ऐकायला लागले, पण तेही तिच्यासाठी म्हणून, विश्वास आहे म्हणून नाही. ताईनं एखादी गोष्ट करायला सांगितली की ती करायचे, पण त्यामागे इतकी वर्ष हिने आपल्याला साथ दिली, आपण तिच्यासाठी काही करू शकलो नाही. आता एवढं केल्याने तिला बरं वाटणार असेल तर करूया, अशीच त्यांची भावना होती. आम्हालाही सुरुवातीला समज नव्हती, तेव्हा ताई सांगेल ते आणि तसं आम्ही करायचो. नंतर समजायला लागल्यावर मात्र ते सगळं बंद केलं, कारण विचारानं आम्ही बाबांच्या जास्त जवळ होतो. आम्ही देवाचं काही करत नाही म्हणून ती दुखवायची, पण त्याला काही इलाज नव्हता. बाबा हे आम्हा दोघांसाठी रोल मॉडेल होते. त्यांचा दरारा वाटायचा, भीती वाटायची. ते रागावले की आम्ही ताईलाच मध्ये घ्यायचो. हे सगळं असलं तरी बाबांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या विचारांचं आम्हाला जबरदस्त आकर्षण होतं. बाबांचे प्रचंड कष्ट, मनात आणलेली गोष्ट करून दाखवायची हिंमत, अक्षरशः सगळ्यांनी वाळीत टाकलेलं असतानाही दाखवलेली जिगर, हे सगळं आमच्या डोळ्यांपुढे होतं. सुरुवातीला आनंदवनात पाहुणे वगैरे फार कुणी यायचे नाहीत. आर के पाटील, सर्वोदय नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे वगैरे मोजकी माणसं बाबांच्या सोबत ठामपणे उभी राहिली. नंतर नंतर परिस्थिती बदलली. खूप मोठी माणसं आनंदवनात यायला लागली. विनोबा भावे असतील, भाऊसाहेब रानडे, यदुनाथ थत्ते यांच्यासारखी माणसं हे काम बघून भारावून जायची, मदत करायची. नंतर पु ल देशपांडे, गोनी दांडेकरही नेहमी यायचे. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, पण बाबा त्यांच्याशी कसं बोलतात ते बघायचो. त्यांचं कौतुक वाटायचं. त्यांचं काम किती मोठं आहे हे जाणवायला लागलं होतं. बाबांच्या कामाचे आमच्यावर नकळत संस्कार होत होते. बाबा कुष्ठरोग्यांवर स्वतः उपचार करायचे, त्यांच्या जखमा बांधायचे. हे सतत बघत आल्याने आमच्या मनात त्याबद्दल किळस निर्माण होऊ शकली नाही. बाबांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं तरी आनंदवनात डॉक्टर नव्हता. जाहिरात देऊनही डॉक्टर यायचे नाहीत. अगदी कुणी आलंच तर उपचारानंतर त्यांना जे पैसे दिले जायचे ते लायसॉल या ॲप्टिसेप्टिकमध्ये बुडून घेतले जायचे. या रोगाबद्दल त्यांच्याही मनात इतके गैरसमज होते, त्यामुळे आपण डॉक्टर व्हावं असं 7वी-8वीतच वाटायला लागलं होतं. तसं आम्ही बाबांच्या पुढे बोलूनही दाखवलं होतं. अर्थात तेव्हा ते काही बोलले नव्हते. पुढे आनंदवनात ट्रॅक्टर आला. मी 13-14 वर्षाचा असेन. आम्ही दोघंही तो चालवायला शिकलो. दोघांनाही ड्रायव्हिंग खूप आवडायचं. तेव्हा बाबा म्हणाले, आता डॉक्टर व्हायचं का ड्रायव्हर ते तुम्हीच ठरवा.
पण मला आठवतं की बाबांनी कौतुक करावं असं आपण काहीतरी करावं ही इच्छा तेव्हापासून होती. एकदा सोमनाथला कॅम्प सुरू होता. लोड आल्यामुळे फ्यूज गेला. बाबांवर चढून दुरुस्ती करायला हवी होती. तिथे लाईनमन कुठून असणार? बाबांनी विचारून मी खांबावर चढलो आणि फ्यूज दुरुस्त केला. सगळी मुलं खाली उभी होती. विकासही होता. सगळे कौतुक करायला लागल्यावर विकास म्हणाला, त्याचं काय कौतुक करताय? शेवटी भाऊ कुणाचा? माझाच ना. असंच एकदा आनंदवनाच्या विहिरीत कुणीतरी उडी टाकली होती. रात्रीचे 12 वाजून गेलेले, त्यामुळे विहिरीत उतरायला कुणीच पुढे येईना. मी तेव्हा 16 वर्षाचा होतो. मी उडी टाकली आणि त्या माणसाला वर काढलं. असं काही केलं की बाबा कौतुक करायचे. त्यानं अंगावर मुठभर मांस चढत असे. बाबा हिशोबाला फार पक्के होते. आलेला पैसा त्यांनी अतिशय काटकसरीने वापरला. कधीही उधळपट्टी केली नाही. या काटकसरीचा सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा. पण लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून दिलेला हा सार्वजनिक पैसा आहे, त्याचा विनियोग योग्य रीतीने झाला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळं रात्र रात्र जागून ते हिशोब अतिशय चोख ठेवायचे. याचा खूप खोलवर परिणाम माझ्यावर झाला. आमचं लहानपण रंगीबेरंगी नव्हतं, लाडाकोडाचंही नव्हतं, पण शिस्त, व्यवहारातला चोखपणा, कुठलंही काम करायची लाज न वाटणं, विचारातला ठामपणा, या सगळ्या गोष्टींचे संस्कार आम्हाला मिळाले. आयुष्य समाधानी करण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात हे नंतर सतत जाणवत गेलं. मित्र हो, आपण या दुसऱ्या भागासाठी इथे थांबू.